जय शिवराय मित्र हो सोलार पंप योजनेकरिता ज्या ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला होता त्यांची आता जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमचे त्यामध्ये नाव आहे का नाही, तुम्ही कशा प्रकारे चेक कराल, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर हो तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा जो राज्य आहे तो निवडून घ्यायचा आहे। जो काही तुमचा राज्य आहे तो इथे तुम्ही निवडून घ्यायचं। तुम्ही इथं महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशामधून फॉर्म भरलेला आहे, MVD मधून भरलेला आहे का MECDCL मधून भरलेला आहे, कोणत्या स्वरूपात तुम्ही भरलेलं असेल, ज्या स्वरूपात तुम्ही अर्ज केलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही ते मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे। जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथे टाकून दिल्यानंतर तुम्हाला आता पंप कॅपॅसिटी तुम्हाला जी काही तुम्ही सादर करताना टाकली असेल ते टाकून द्यायचं आहे आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन 2024 पाहिजे आपल्याला, ते टाकून घ्यायचं व त्यानंतर गोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुम्ही गोवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरे एक पेज इंटरफेस जो आहे तो खुलून येईल। तर पहा मित्रांनो, इथे या ठिकाणी तुम्हाला सर्व यादी देण्यात आलेली आहे। तुमचं नाव दिलेलं आहे, ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, वडिलांचं नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, तुमचं EA नंबर दिलेला आहे, तुमचं जिल्हा, तुमचं गाव, इयर ऑफ इन्स्टॉलेशन ते देखील दिलेलं आहे, पंप कॅपॅसिटी, पंप कॅटेगरी सगळ्या प्रकारचं तुम्हाला दिलेलं आहे। जर तुम्हाला इथे हे PDF डाउनलोड करून देखील घ्यायचं असेल तर ते देखील इथे सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला PDFचं एक ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे काही PDF असेल ते तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड होऊन जाईल। तुम्ही तिथे देखील पाहू शकता। तर ज्या प्रकारे आपण MEDचं पाहिलेलं आहे त्याच प्रकारे आपण MECDCLचंही पाहून घेऊयात। तेच सर्व प्रोसेस आहे, फक्त आपल्याला गोवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा तेच प्रोसेस आहे, तुम्हाला PDF वरती क्लिक करून तुमची यादी देखील इथे पाहता येणार आहे।